जीवनाची 80 आणि 85 ओलांडलेली कितीतरी माणसं आपण पाहिली आहेत. त्यांचं आयुष्य, त्यांची शांतता, त्यांचं बोलणं आणि न बोललेली वेदनासुद्धा ज्या वयाच्या 80 नंतर प्रत्यक्ष अनुभवायला लागतात. पण दुर्दैवाने कोणी त्यासाठी आपल्याला आधी तयार करत नाही. तर प्रेक्षक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच 5 वास्तव बघणार आहोत की ज्यामुळे तुम्ही तुमच्या पुढील जीवनामध्ये सावध होणार आहात. पहिलं वास्तव म्हणजे नात्यांचं विरघळणं. 80 नंतर पहिला धक्का शारीरिक नसतो, तो नात्यांमधून येतो. जे लोक तुमचं जग होते ते हळूहळू दूर जाऊ लागतात, कोणतीही पूर्वसूचना न देता. दुसरं वास्तव म्हणजे शरीराचं बदलतं वागणं. 80च्या आसपास येताच शरीर हलक्यासा कुजबुजीत राहत नाही, ते आता सरळ बोलायला लागतं. झोपेपर्यंत जो थकवा नाहीसा व्हायचा तो आता दुसऱ्या दिवसापर्यंत राहतो. आणि एखादी किरकोळ लक्षणं जसं डोकेदुखी, पाय दुखणं, हलकासा खोकला कधी अचानक आरोग्याच्या गुंतागुंतीत रूपांतरित होतो. तिसरं वास्तव म्हणजे मदतीची वाढती गरज. हे वय असं असतं जिथं तुम्ही तुमच्या उंच कपाटांकडे पाहताना एक पाऊल मागे जातात. रेलिंगला हात आपसूक घट्ट धरता. पावसाच्या दिवशी गाडी चालवण्याच्या आधी काही सेकंद विचार करता आणि मनात एक विचार येतो, पूर्वीसारखं आता सगळं शक्य राहिलं आहे का? हे केवळ शरीरात होणारे बदल नाहीत, ही मनाची घालमेल असते. चौथं वास्तव म्हणजे इथं आपलं अस्तित्व समाजासाठी अदृश्य होऊ लागतं. हे शरीराबद्दल नाही, स्मरणशक्तीबद्दल सुद्धा नाही, पण हे आहे आपल्याला नसल्यासारखं वाटू लागणं. जग विसरत असेल पण तुम्ही स्वतःला विसरू नका. मग काय करायचं? बोलत राहायचं, प्रश्न विचारायचे, आपलं मत मांडायचं, वाटल्यास शेअरसुद्धा करायचं, कोणी विचारलं नसलं तरीसुद्धा. 5वं वास्तव म्हणजे हेतू हरवू लागतो आणि त्याच्यासोबत नकळत पश्चातापाची सावलीही मनात उतरत जाते. 80 नंतर आपल्या आत एक वेगळी शांतता वसते. घरात शांतता, कॅलेंडर रिकामं, कामं थोडी, वेळ भरपूर. हा निवांतपणा चांगला वाटतो, पण जपला नाही तर तोच मनावर जड बसतो. प्रत्येक गोष्टीत काय असेल ते असू द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यात तुम्ही एकटे नाही. न चालण्यात, न विसरण्यात, न त्या प्रश्नात जे झोपेतून उठवतात, न त्या क्षणात जे विचार करायला लावतात. तर आता पुढे काय? आणि हीच सगळ्यात मोठी बातमी आहे की अगदी आताही याच क्षणी तुमच्याकडे अजूनही निवड आहे. तुम्ही नातं निवडू शकता, तुम्ही विश्रांती निवडू शकता, तुम्ही मदत मागणं निवडू शकता. कोणीतरी दुर्लक्ष करत असेल तर आवाज वाढवणं आणि कोणी सौम्यपणे शोधत असेल तर शांत राहणं. ही निवडही तुमच्याच हातात आहे.